नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळ सकाळ आवरलं आणि मी चालले होते आज माझ्या आवडीच्या ठिकाणी म्हणजे गावाला. एस टी स्टँडवरती आले, एस टी पकडली आणि प्रवास चालू झाला. लोणावळ्याच्या आधी शिंगरोबाचं मंदिर लागतं. देवाचं दर्शन घेतलं आणि पुढं निघालो. लोणावळ्यामध्ये नाश्त्यासाठी एस टी थांबली होती. तर एस टीला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मेकॅनिक नव्हता म्हणून ड्रायव्हर आणि कंडक्टरनीच काम चालू केलं. एस टीचं चाक पंक्चर झालं होतं. माणूस बोलताना किती सोपं बोलतं ना, की तुमची ड्युटी छान आहे, तुमची ड्युटी छान आहे. पण प्रत्येकाच्या ड्युटीमध्ये कोणाला काय त्रास असतो ज्याचं त्यालाच माहिती. चला असो. चाक बसून झालं आणि आम्ही पुन्हा लागलो प्रवासाला. एस टी खराब झाली होती म्हणून प्रवासात भरपूरच उशीर झाला. 11:30-12 वाजता गाडी पोचणारी डायरेक्ट 2 वाजता गाडी पोचली. पण असो, गावचं वातावरण पहा किती छान आहे. उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे तेच काही कळत नाही. स्टॉपवरती उतरले, सगळं सामान खाली घेतलं, पोरांना थोडासा खाऊ घेतला आणि बाबू मला न्यायला आला. गाडीवरती सगळं सामान ठेवलं आणि दोघंही निघालो घरी. घरी पोहोचलो तर शिवण्यानं त्यांना माहितीच नव्हतं मी येणार आहे. त्यांना मी सरप्राईज दिलं. खूप आनंद झाला त्यांना. जेवण केलं, जरा वेळ आराम केला. पुन्हा निघालो खालच्या घरी आकाकडं आणि अण्णाकडं. चालत चालत खाली आलो तर आकाने छान असा सरबत बनवला. पोरांसंग काय खेळायचं तर त्यांना एका चौकोनामध्ये उभं केलं आणि उड्या मारायला लावल्या. तरीही दमले नाही. किती एनर्जी नाही यांच्यामध्ये. संध्याकाळ झाली. मग संध्याकाळी छान असं जेवणामध्ये आकाने आणि मी बटाट्याचं कालवण केलं, आळूच्या वड्या केल्या, भात आणि भाकरी. छान अशा भाकरी चुरून आळूच्या वड्यांसोबत छान असं जेवण केलं आणि संध्याकाळी पहा कशी झोपलेत एका लाईनीमध्ये. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडलं तर प्लीज लाईक करा.